LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात काही हेडलाईन्स। मी जिवंत असेपर्यंत एकही नोंद रद्द होऊ देणार नाही। 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या तयारीला लागा। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान गर्जना। मनोज जरांगेंना आभाळातनं ज्ञान प्राप्त झालंय। लोकप्रियतेसाठी ते काहीही बोलतात, धमक्या देतात। दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल असं भाष्य करत विजय वडेट्टीवारांचा जरांगे आणि सरकारला टोला। झेंझीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालाय। राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिलीच प्रतिक्रिया। मोदींशी चर्चा केल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती। आमचे सर्व 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील। याच संदर्भात उद्या 8 खासदार मोदींना भेटणार। रोहित पवारांचं सूचक विधान। पनीर नंतर आता एफडीएचा मोर्चा चायनीजकडे। आता चायनीजकडेही लक्ष द्या, तुकाराम मुंडेंचा इशारा। अस्वच्छ चायनीज स्टॉल्स चालविणाऱ्यांमध्ये खळबळ। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्तारात। कोकणच्या जमिनीवरून राज ठाकरे आक्रमक। पैसे वाटून आमदार खासदार निवडून येत आहेत। जमीन हेच तुमचं अस्तित्व। जमीन गेली की अस्तित्व संपलं। कोकणात येणाऱ्या उद्योगांमध्ये पार्टनर व्हा असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। नेत्यांनी कोकणचा विचार केला पाहिजे असंही राज ठाकरेंनी सुनावलंय। आमच्याकडची जमीन, आमच्याकडचं पाणी, आमच्याकडची वीज आणि ह्याच्यावर पोचले कोण जाणार बाहेरचे। महाराष्ट्रामधल्या मुलामुलींच्या उपयोगाची जर समजा प्रगती डेव्हलपमेंट ही जर होत नसेल, काय चाटायची ती प्रगती। ते कोणासाठी सुरू आहे? मोठे जमिनीचे तुकडे काढायचे, ह्याने ह्या सगळ्या आता कुठून डेव्हलपमेंट होते यांच्या लोकांना माहिती आहे, आमदारांना माहिती आहे। हे जमिनी घेत सुटणार आणि मग ते सरकारला विकणार। मग सरकार कोणाला तरी अजून कुठचे उद्योग अदानी बिदानी देणार, त्याच्या घशात घालणार। हे सुरू आहे। आपण आपली पत्रकार परिषद घेत बसू। मला असं वाटतं स्थानिकांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे। त्यांनी या गोष्टींना विरोध करणं गरजेचं आहे। सगळ्या ठिकाणी नुसते आपले तटकऱ्यांची मुलगी, त्याच्यानंतर तो कोण ठाकूरांचा मुलगा आहे, त्याच्यानंतर अजून कोणतरी, हेच सुरू आहे। आणि आमच्या लोकांना समजत नाहीये की काय प्रकारचं पुढे काय त्यांच्या समोर आयुष्यात वाढून ठेवलेलं आहे। का आईने अंधकार निवडणुकीच्या तोंडावरती फक्त पैसे घ्यायचे आणि काही जे काय आता पैसे वाटायचे, बस मतदान होत आहे। आमदार निवडून येत आहेत, खासदार निवडून येत आहेत, आमच्या पायाखालच्या जमिनी जात आहेत, जाऊ देत। असाच महाराष्ट्र विकला जाणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावर आहेत। त्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय। माणगावमध्ये राज ठाकरेंच्या स्वागताची जोरदार तयारी आहे। रायगड दौऱ्याबाबत मनसे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काय आहेत? अर्थातच राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे रायगडमधील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। माणगावमध्ये राज ठाकरेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी देखील केली आहे। त्यांच्या दौऱ्याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत मनसे कार्यकर्त्यांमध्ये नेमका काय उत्साह आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याबाबत कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितेश लोखंडे यांनी। अध्यक्ष राज ठाकरे आज माणगावमध्ये दाखल झालेले आहेत। ते माणगाव येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गात बायपासची पाहणी करणार आहेत। मात्र मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहेत, यांच्याकडे उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, तर आज राज ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कसा उत्साह आहे? तुम्ही बघायला गेलात तर सर्व महाराष्ट्र सैनिक माणगाव नगरीमध्ये आलेले आहेत। कालपासून गेले 2 दिवस महाराष्ट्र सैनिक माणगावमध्ये येत आहेत आणि हा उत्साह हा आमच्यासाठी दसरा दिवाळीपेक्षा पण कमी नाही। कारण की आम्ही हा दसरा दिवाळी सारखाच सण साजरा करतो। कारण सन्माननीय राजसाहेब ठाकरे आमच्यासाठी विठ्ठल आहेत आणि विठ्ठल आमच्या माणगाव नगरीत जर येत असतील तर त्यांचा पूर्ण आमच्या ताकदीने आम्ही त्यांचं स्वागत करू, एवढं नक्की। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जर पाहिलं तर अजूनही अर्धवट स्थितीत आहे। 17 वर्षापासून हे काम रखडलेलं आहे। त्याची देखील राज ठाकरे साहेब या ठिकाणी पाहणी करणार आहेत। आपण जर बायपासची पाहणी केली तर या ठिकाणी पाहणी देखील होणार आहे। मात्र अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत। कसं पाहता याकडे? मगाशी म्हटल्याप्रमाणे की रस्त्याचं जे काम आहे आता सन्मान्य राजसाहेब ठाकरे थोड्याच वेळात पाहणी करणार आहेत
आणि त्याच्यानंतर जे साहेब आदेश देतील त्यानुसार महाराष्ट्र सैनिक त्यांच्या आदेशाचं पालन करेल एवढं. कार्यकर्त्यांमध्ये देखील आता उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पाहणी दौरा या ठिकाणी करणार आहेत. नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड. जिथं रेल्वेचं काम थांबलं तिथूनच काम सुरू करा अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राजकारण न करता सर्वांनी एकत्रित यावं असंही त्यांनी म्हटलंय. मुलांना कळतं ते सरकारला कळत नाही अशी टीका थोरात यांनी केली आहे. तुमचं राजकारण काही वर्षांचं पण रेल्वे मात्र कायमची आहे असं काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. हे आंदोलन आता नाशिक विभागामध्ये सुद्धा होते, नाशिक भागामध्ये होते. सतीश तांबे तिकडे होते, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि अटकेला घाबरणारे आम्ही कोणीच नाही. आमचा वारसा सगळ्यांचा स्वातंत्र्य सैनिकांचा आहे. काय कारण ही रेल्वेचं जे सुरू झालेलं काम आहे ते थांबवण्याचं कारण काय, याचं उत्तर आपल्याला सापडायला तयार नाही. खरं पुन्हा नाशिक रेल्वे आपण पाहतो की मी सांगत असतो, कायम सांगतो की नाशिक, मुंबई, पुणे हा गोल्डन ट्रायंगल आहे. आणि तो त्रिकोण जोडायचा असेल, सुवर्ण त्रिकोण जोडायचा म्हणजे पुणे नाशिक सुद्धा रेल्वेने जोडलं पाहिजे. लहान मुलाला जरी विचारलं, 5 वर्षाच्या बालकाला विचारा हा त्रिकोण पुरा कसा करायचा, तो सरळ रेषा मारील, तो आकडे तिकडे रेषा नाही मारायचा. अरे जे बालकाला समजतं ते तुम्हाला समजत नाही, केंद्र सरकारला समजत नाही. याच्यापेक्षा केविलवाणी अवस्था कोणतीच असू शकत नाही. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प तातडीनं मार्गी लागावा आणि उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी. पुणे नाशिकचा प्रवास सुलभ व्हायचा असेल तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गाने व्हायलाच हवी. यासाठी चाकण येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत मांडेकर यांनी. पुणे नाशिक रेल्वे सरळ मार्गाने न्यावा यासाठी चाकण, मनसर आणि संगमनेर, नाशिक या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. तुम्ही आता पाहू शकता चाकण या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग चाकण, राजगुरुनगर, मनसर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर या पारंपरिक मार्गाने व्हावा अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे. जी MRTA कारण देत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मार्ग बदलण्याचे जाहीर केले होते, त्या मात्र स्थानिक हा रेल्वे प्रकल्प आहे याच मूळ मार्गाने झाला पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. जगातील अनेक देशांमध्ये रेडिओ दुर्बीण आणि रेल्वे मार्ग एकत्रित आहेत. त्यामुळे अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एलिव्हेटेड ट्रॅक आणि बोगद्याच्या माध्यमातून GMRTला कोणताही धक्का न लावता रेल्वे मूळ मार्गाने नेणे तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे शक्य असल्याचा दाखला आमदार खासदार कोले यांनी दिलेला आहे. या ठिकाणी हे आंदोलन चाकण या ठिकाणी करण्यात येत आहे. तुम्ही आता पाहू शकता चक्काजाम आंदोलनाचे हात या ठिकाणी दिलेले, रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय पदाधिकारी या ठिकाणी उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. चंद्रकांत मांडेकर, LS मराठीसाठी. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे संदर्भात महामार्ग चक्काजाम. सिन्नर तालुक्यात आमदार सत्यजित तांबेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कर्नाटकचे मंत्री HK पाटील आणि राम शिंदे आमदार सतेज पाटलांच्या भेटीला. कोल्हापुरातील आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी घेतली भेट. पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या देहावसानानंतर सांत्वनपर भेट. सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीचा कचरा डेपो नागरिकांसाठी त्रासदायक. कचरा वर्गीकरणाबाबत नगरपंचायतीचा सावळा गोंधळ. लोकवस्तीला देखील कचरा डेपो दुर्गंधीमुळे त्रास. नगरपंचायतचे नवीन CEO हजर होताच भेट घेऊन तोडगा काढण्याबाबतच्या सूचना. हिंगोलीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त मिरवणूक. पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधवांचा उत्साह. आदिवासी कला संस्कृतीचा जागर. वाशिमच्या अरुणावती नदीवर 2 वर्षांपासून बंधाऱ्याचं काम रखडलं. लाखो रुपयांचा निधी खर्चूनही बांधकाम अर्धवट. काम पूर्ण न झाल्यानं ग्रामस्थांचा संताप. बंधाऱ्याचं रखडलेलं काम तातडीनं पूर्ण करण्याची ग्रामस्थांकडून मागणी. गोंदियात रात्री मुसळधार पावसाची हजेरी. गोंदियाच्या पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग. धरणाचे 6 दरवाजे उघडले. 6 दरवाजांमधून 16,476 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बुलढाण्यात मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार. महाराष्ट्र एक्सप्रेस बनली झुरळांचं माहेरघर. महागडं तिकीट असूनही आरामाऐवजी झुरळांचा त्रास. AC कोचमधील अस्वच्छतेमुळे प्रवासी संतप्त.
पुण्याच्या येरवड्यात कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमणाचं बस्तान. नागरिकांकडून संताप व्यक्त. संबंधित ठिकाणी फिक्स पॉइंटवर कर्मचारी तैनात करून कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्याची मागणी. यवतमाळमधील राहूर आरोग्य उपकेंद्रातील मदतनीस नियुक्तीवर प्रश्नचिन्ह. पात्रता नसलेल्या उमेदवारांची निवड झाल्याचा पूजा भांडवले यांचा आरोप. चौकशीची मागणी. आणखी काय अशाच विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.